हाय गाईस, मी अंशुमा न्यू ब्लॉग. तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला स्टडी टेबल मेकओव्हर देणार आहे. सो हे आहे माझं स्टडी टेबल. सो हा माझा ड्रावर आहे, त्याच्यात हे ठेवलं आहे कारण की इथून असं ना काढताना ह्याच्यात बाहेर काढू शकतो. मी आता ही दोरी बाहेर काढली आणि ठेवू पण शकतो. मी कसं ठेवलं आहे की सगळी लोक ह्याच्यात हात घालतात आणि मी समजत. मी हे माझं एक ऑर्गनायझर आहे, पेपर सॉक्स वगैरे ठेवले आणि हे पण एक माझं ऑर्गनायझर आहे. हा पप्पानी मला दिलं ऑर्गनायझर अँड हा माझ्या कपमध्ये मी ठेवलं आहे. अँड ह्याच्यात मी ना टेडी बिअर ठेवला आणि एक स्पॉन्ज ठेवला आहे. अँड डस्टबिन हे मी बनवलं आहे स्वतःने, मी तुम्हाला सांगते. अँड तुम्ही म्हणता DIY बॉक्स आणि कुठे आहेत. सो हे मी ते वरती ठेवलं आहे खिडकीवर. माझं ऑर्गनायझरमध्ये भरपूर काय काय होतं माझ्या टेबलमध्ये, इकडे ठेवलं मी. आणि DIY बॉक्स हा ना मला कधी भेटले, मला काल भेटले ते बॉक्स. त्याच्यातले मी DIYs तुम्हाला नंतर दाखवणार आहे. सो मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक ना DIYसुद्धा दाखवणार आहे. सो ह्या ब्लॉगमध्ये चला आपण आता DIY करूया. असं सगळ्यात पहिले मी कॅमेरा ठेवते असा. अँड गाईस हा DIY आहे ना, हे जे मी बनवलं आहे ना, हे मी कसं बनवलं आहे ते तुम्हाला सांगते. मी काय काय माहिती आहे. हे असं हे होतं जे पाऊच असतात ना गोल गोल, आणि त्याच्यामध्ये ते खालती असं स्टीलचे असतात वरती प्लॅस्टिकचे असतात. मी त्याला ना असं ना कट 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 करून हातामध्ये ठेवली. तर ना मी आपण इथे याला धरलं, याला धरलं आणि सोडलं की ते असं खालती. हे पण तसंच आहे, पण ह्याचे ना हे नाही आहे. ह्याचे हे मी वरचे कट करून टाकले. म्हणजे परत ह्याची जराशी डिझाईन वेगळी आहे. हे छोटं आहे आणि ते मोठं आहे असं. आणि मी ह्याला कुठे ठेवलं माहिती आहे, दाखवते मी कुठे ठेवते. मी याला इकडे ठेवते कारण की इथे बॉटल ठेवायचं होतं, पण माझ्याकडे आता बॉटल नाही आहे म्हणून सगळे इथे ठेवते. तर तुम्हाला कळलं मी आता कुठे ठेवते. अँड मी ना स्पॉन्ज कसं बनवायला सांगू. स्पॉन्ज म्हणजे पाऊचमध्ये जे स्पॉन्ज असतात ना, ते स्पॉन्ज बनवले. त्याकडे बॉटल द्यायला ना तो मी पेन वगैरे टाकते. अँड ना हा पेपर सॉक ना, हे पेपर सॉक ना शिकुमेट पण बनवायला येतं. तुमची ते सांगते कसं मी बनवलं आहे, ते बनवून सुद्धा झाली ना. तर मी तुम्हाला सांगते कसं काय करायचं. एक पेपर घेतो, व्हाईट पेपर, किंवा आपण रंगीबेरंगी पण घेऊ शकतो, क्राफ्टिंग पेपर. आणि त्यांच्यावर ना शॅम्पू वगैरे, शॅम्पू असेल शॅम्पू टाकायचा आणि ना सुकवायला ठेवायचं. तुम्हाला लवकर करायचं आहे तर तुम्ही हेअर ड्रायरने सुकवा, काही नसलं तर सुकवत ठेवा. सकाळी ठेवा, संध्याकाळी करा. नंतर त्यांची कटिंग करा कोणत्या पण शेपमध्ये, त्या आवडीच्या शेपमध्ये कटिंग करा त्याची. आणि पेपरच्या पाकळी झालं की मी त्यांना जास्त शॅम्पू वगैरे लागणार आहे. तर कशाला सांगू ते ना यूज ऑइल जास्त लागतं म्हणून ते. ओके गाईस, हा व्लॉग मी तेच नाही करणार आहे. तुम्ही ना स्टॅपलर ठेवलं आहे, बो ठेवलं आहे. बो भरपूर क्यूट्स आहे. बोचं बघू शकता बो कसं दिसतो आहे तो. सो हा बो भरपूर क्यूट आहे. सो ह्या ब्लॉगमध्ये मी माझा कमी वेळात फेस दाखवणार आहे. या ब्लॉगमध्ये मी जास्तीत जास्त माझा फेस नाही दाखवणार आहे. जास्तीत जास्त मी स्टडी टेबल दाखवणार आहे. स्टडी टेबल नाही करता स्टडी टेबल दाखवणार. आणि ना माझ्या जुन्या, आणि मी तुम्हाला काय दाखवणार की ना माझ्या पाऊचमध्ये काय आहे तो मी ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. सो मी आता आपण पाऊच आणायला जाऊया. तो सगळ्यात पहिला. सो मी इकडून टाकणार आहे. आता मी पाऊच बाहेर काढते आहे. पाऊच बाहेर काढेपर्यंत तुम्ही बघा. सो गाईस हा माझा एक पाऊच आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. सो कसं आहे. सो चला गाईस आता आपण स्टडी टेबलकडे. हा पाऊच घेऊन, पाऊच भरपूर क्यूट्स आहे. मला आधीच ऑर्गनाईज कारण की भरपूर मस्त असा पाऊच आहे. आणि मला आधीच ऑर्गनाईज करून ठेवायचं होतं. मी आधीच ऑर्गनाईज करून ठेवलं ते. हा बघा पाऊच आपण याला ओपन करते.
स्टँड हरवलं आणि मला ते दाखवू शकत नाही एखाद्या प्रॉब्लेम होणार. आता मिक्सर चालू झालं काय सो ते हे वाचून दाखव. हॅपी टाईम्स लिहिलेलं आहे आणि ना फर्स्ट ओपन केली ते काय डॉक्युमेंट माहिती आहे कशी फर्स्ट मी आता ओपन केली. जोयांशी त्याच्या चॅनल आहे ना तिच्याकडे असंच लावली असं इंटरसेन पण तिच्याकडे ना काय माहिती पर्पल कलरचं आहे माझ्याकडे पिंक कलरचं आहे. सो अँड ही पण शॉपिंग आहे फॉर इरेझर. आता आपण फर्स्ट ओपन करू आणि सेकंड झिप ओपन करूया. सेकंड झिपमध्ये मी ते चॉकलेट ठेवणार जसं बड्डे असतं तुम्ही मला चॉकलेट and the third and last zip open करूया. थर्ड अँड लास्ट झिप ओपन केली आहे. इथून काय केलं एक्स्ट्रा इरेझर्स ठेवले. अजून काय ठेवलं अजून मी ना ते पेन्स ठेवलं. सो हे वन पेन आहे टिकटॉक आहे ओके ना लिहिलं ते आणि हे वाला पेन आहे ओपन करायचं लिहायचं आणि जायची ठेवायचं आणि हे वाला पेन पण तसंच आता मी हे पण ठेवते तिकडे. माझ्या कॉलेजमध्ये पुस्तक होतं आणि मला पाऊस येईल ना विश्वरून आवड मला संख्या देत नसते त्यापुढे मला टी इरेझर भेटलेला तुम्हाला दाखवते तुम्ही ओपन करून हा मिक्सर चालू करायला मला जोरात बोलावं लागतं कारण की ऐकायला येत नाही ना ते म्हणून पहिलं मी जोरात बोलते. हे कसं आहे इकडून दाबायचं आणि दाबलं ती असते अरे दाबत मी दाबून टाकते असं करून बाहेर आला आणि वरती करायचं असं सोपे ठेवते आणि हा इरेझर सांगतो की हा इरेझर घेऊन तो हे असं आहे मला भेटलं आणि मी इरेझर पूर्ण नाही घेऊन मला माझ्या DIYच्या व्हिडिओजमध्ये यूज करायचं आहे म्हणून तुम्हाला हा वाला इरेझर आतमध्ये नाही जाते दुसरा इरेझर आणि माझं पैसे इतकं असतं. हा वाला व्हिडिओ मी एंड करते. बाय बाय गाईस. हा वाला व्हिडिओ एंड करते.